देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। अशामध्येच आता वेगवेगळे मुद्दे जे आहेत, स्थानिक मुद्दे खास करून मुंबईमध्ये समोर येत असतानाच महापौर कोणाचा होणार, तो मराठी होणार की उत्तर भारतीय होणार, तो अल्पसंख्याक होणार की कुठल्या समाजाचा होणार, असे अनेक मुद्दे जे आहेत ते चवीने चघळले असले तरी नेमके स्थानिक जे उमेदवार आहेत ते जनतेमध्ये जाताना कोणते मुद्दे घेऊन जात आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत किरण तावडे आहेत, जे ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक आहेत आणि त्याचबरोबर आपण बघतोय की त्यांचा प्रचार जो आहे तो सुद्धा जोरदार चालू आहे। सर, मुंबईचा महापौर कोण होणार अशी चर्चा निवडणुकीच्या आधीच सुरू झाली। अशामध्ये प्रचाराला जाताना किंवा जनतेमध्ये जाताना तुम्ही नेमके कोणते मुद्दे घेऊन जात आहेत? मुंबईचा महापौर नक्कीच मराठी होईल, कारण इतर पक्षावाले हिंदू होतील, सगळं मराठी सुद्धा हिंदूच आहे आणि मराठीत मुंबईचा महापौर आणि ठाकरे सेनेचाच होईल। आणि प्रचाराचे मग आता ठाकरेंचे असो किंवा दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे जे आहे कॉन्फिडन्स एकूणच जो आहे तुमच्या युतीचा वाढलेला आहे, अशामध्ये जनतेमध्ये जाताना तुम्हाला कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो? शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे लोकांमध्ये पण उत्सुकता वाढलेली आहे आणि तसेच विभागामध्ये स्थानिक पातळीवर जी समस्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ शैक्षणिक आहेत, म्हणजे इथे साईबाबा शाळा बाजूला जवळच आहे, ती गेली 3 ते 4 वर्ष डिमोलिश केले, त्या जागेवर परत काही बांधण्यात आलेलं नाही। तो मुद्दा मी धरून घेईन आणि ती लवकरात लवकर शाळा कशी बनवता परत बांधण्यात येईल ती घेऊ। त्याच्यानंतर जे रस्त्याची डागडुजी आहे त्या म्हणजे ॲक्सिडेंट होत असतात पावसाळ्यात, तर त्यांची पण आपण समस्या तो दूर करू। तसा तिसरा विषय म्हणजे इथे सेस प्रॉपर्टी आहेत रिडेव्हलपमेंटसाठी, ज्या उपकर प्राप्त बरेच वर्ष म्हणजे 100-150 वर्ष जुन्या इमारती आहेत, त्यांचा डेव्हलपमेंट कशी होईल यावर जास्त भर देण्यात येईल। आणि जर आपण बघितलं की एकूणच राज्यामध्ये जे आहेत, जिथे जिथे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तिथे 70 पेक्षा अधिक उमेदवार जे आहेत ते बिनविरोध जिंकून आलेले आहेत। अशामध्ये लोकांना मतदानाचा अधिकार मिळेल की काय अशी अनेकांच्या मनात भीती असताना तुमचा गड राखण्यात तुम्ही कसे यशस्वी व्हाल? बिनविरोध देण्याचं कारण म्हणजे ते सगळ्या पैशाचे आमिष दाखवून किंवा बऱ्याच ठिकाणी बघितलं खून पण झालेले आहेत त्यासाठी आणि तिथे बिनविरोध निवडून आलेले आहे, तर ते मला वाटतं प्रकार न्यायालयात आहे ते आणि प्रत्येकाला आमिषाने दाखवत असतात। पण ही ठाकरे जो 204 जो प्रभाग समजला जातो म्हणजे शिवडी विधानसभा पूर्ण पकडा, हा ठाकरेंचा आदेश मानणारे सैनिक राहतात, तिथे आमिषाला आणि बळी कोण पडणार नाही आणि कोण गेले तरी नेते जातील पण सैनिक हा घालणार नाही। सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपण बघितलं की अंबरनाथमध्ये म्हणजे अंबरनाथमध्ये जे आहे ते काँग्रेसचे बिनविरोध जे निवडून आलेले होते ते परत भाजपमध्ये गेले, कारवाई करणार म्हणत होती एका बाजूला भाजपा, पण ते आता जे आहे ते भाजपमध्ये गेलेले आहेत। एका बाजूला एकूणच भाजप म्हणत होते की काँग्रेस मुक्त भारत करणार आणि त्यांचे निवडून आलेले उमेदवार ते त्यांच्या पक्षामध्ये सामील करतात। अशामध्ये किरण तावडे यांची निष्ठा ठाकरेंबरोबर कशी काय राहिली? भाजप पक्षाचं कामच ते आहे की स्वतःचे उमेदवार नाहीत, स्वतःचे कार्यकर्ते नाहीत, ते इतर पक्षातील कार्यकर्ते उमेदवार बघितलं असेल चोरतात आणि त्यांना मग आपल्या पक्षातून पद निर्माण करतात, त्याच्यामुळे त्यांचे स्वतःचे पण पदाधिकारी नाराज आहेत आणि सेनेचा बालेकिल्ला आहे तो मी तसंच अवैध राखेन। पण तुम्हालाही अनेक ऑफर्स अनेक आमिष दाखवली गेली असतील, त्यावेळेस तुम्ही त्याच्याशी कसं डील केलं? शिंदेगड जेव्हा फुटले तेव्हा सगळ्यांना आमिषाचा परिणाम होतो, पण आमचा विभाग हा एकनिष्ठित आहे, निष्ठावंतांचा मानला जातो। इथे ठाकरेंचाच आदेश ऐकणारे सैनिक आहेत, आम्ही जरा तरी अजिबात हलणार नाही इथून। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत, प्रचाराला सुद्धा जे आहेत दोन्ही बंधू एकत्र त्यांच्या सभा होत आहेत, राज ठाकरेंच्या सभा, उद्धव ठाकरेंच्या सभा खूप मोठ्या प्रमाणात गाजतात। अशामध्ये ज्यावेळेस मुंबईमध्ये सभा होईल त्याचा किती परिणाम म्हणजे किती फायदा तुम्हाला लोकांना होईल? शिवाजी पार्क मैदान येथे होणारी सभा उद्या 11 तारखेला सभा आहे, तर शिवसेना आणि मनसे युती असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी उसळेल, म्हणजे माझ्यामध्ये मैदान पूर्ण भरून तुडुंब बाहेर सैनिक उभे असतील। आणि कोणता कानमंत्र म्हणजे राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो त्यांच्या उमेदवारांना कोणता कानमंत्र देतात सध्या? मराठी माणसासाठी एकत्र या आणि मराठी माणूस कसा मुंबईमध्ये राहील ते ठाकरे बंधूंकडून आदेश असतात। धन्यवाद सर, आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण बघतोय की किरण तावडे जे आहेत त्यांच्यासोबत आणखीन त्यांचे समर्थक आहेत, मात्र मराठी माणूस हा मुंबईमध्ये टिकला पाहिजे आणि तो ठाकरेंमुळेच टिकतोय अशा प्रकारची एक चर्चा, एक कानमंत्र जो आहे तो घेऊनच आता किरण तावडे असो किंवा त्यांच्यासारखे अनेक उमेदवार जे आहेत ते मुंबईमध्ये प्रचार करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह ज्योत्सना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।